नमस्कार मंडळी. तर आज आपण इल्लेलो असो कवठणीत. एक घडांची जत्रा म्हणून फेमस आहे. तर नवसाक पावणाऱ्या देवाक घड दिले तर तुमका नक्की दाखवतोय. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तर चला आता आपण जाऊया देवळाकडे. तर आमच्यासोबत आहात उमेश भाई आणि हे आहेत कृष्णा. तर आता मी तुमका घेऊन जातो काद्रोबाच्या देवाकडे. खालती देऊळ हा, थंयसर आम्ही जाऊया. तर थंय कितके घड असतले ते तुम्हीच बघा. आता व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, मी तुमका कळतला. तर खूप सारी दुकानं इल्लेली आहेत. खूप दुकानं इल्ली वेगवेगळ्या प्रकारची. तर आता बघित आम्ही खालते जावतो. रस्त्यावरसून थोडाच खालते त्या देवळा. आणि तेका ना नवस केलो जाता. नवस केल्यानंतर तो फेडूक ना केळीचे घड दिले जातात. थंयसर ना खूप घड आता तुमका मी दाखयतले पुढे. तर त्याच्या आधी ही दुकानं बघित जाऊया आम्ही खालते. आणि बाकीचे आमचे मेंबर खालते आहोत, ते पण बघूया खंय आहात ते. मग त्यांना घेऊन आम्ही देवळात जाऊया. तर तुमका मी दाखवतोय घड कितके काय आहात ते. आणि ते पावणी पण सुरू हा. पावणी पण मी तुमका दाखवतोय ते. आणि आमचे कोण मेंबर गावतात ना ते पण मी तुमका दाखवतो. त्याच्यानंतर आम्ही पुढे जातलो. तर आता हे बघा आम्ही लगेच पोचलो खालते देवळाकडे. ह्या देऊळ ना कवठणीमध्ये असा. काजरोबा देवस्थान याचा नाव असा. आणि ही जत्रा फेमस हा ती घडांका लागान. कारण हयसर हजारांनी घड दिले जातात, ते तुमका कळतलेत नक्की खालती गेल्यानंतर. तर तोपर्यंत हे बघा ह्या फेमस म्हणजे ही खेळणी ती सगळ्या जात्रेंकात असतात. लहान मुलांची फेमस आहे ती. लहान मुलांका खेळणी दिसली का ती हयसरच असतली. तर हे बघा ह्या असा काद्रोबाचा देऊळ. तर त्याच्या आधी आमचे मेंबर गावले, त्यांना भेटाया. त्यांच्या वांगडा आपण जाऊया खालती देवळाकडे. आणि बाकीचा पुढलं तुमका दाखवतोय मी. 450 रुपये एक वार, 450 रुपये एक वार, नमस्कार. 450 रुपये दोन वार, 450 रुपये तीन वार. तर ही आमची फॅन लोका बघून हसान गेली पुढे. तर आता आपण देवळाकडे जाऊया. देवळाक लाईटिंग वगैरे मस्त केलेली आहे बघा. श्रीदेव काद्रोबा प्रसन्न. तुमका हयसूनात केळीचे घड दिसतच असतले. आणि सगळेजण ना केळीचे घड घेऊन आहात. तर तुमका दाखवते एकदा देवळात जा. किती हे बघा कितके घड लायलेले आहेत ते बघा. ते सगळ्याकडे ना तुमका घडच घड दिसतले. आणि म्हणून ही फेमस हा घडांची जत्रा म्हणून. तर आतमध्ये पण दाखते कारण आता थोडी गर्दी असा. त्याच्यामुळे जरा बाहेरच आहे. देवळात जाऊन पण मी तुमका देवाचं दर्शन देतं. आणि देव आतमध्ये कसं आता दाखवतो तर हे बघा हा काद्रोबाचा मंदिर. तर हे घुमटी असा. आणि वरती तुम्ही केळी बघू शकतात कितके बांधलेले आहात ते. म्हणजे ना भरपूर हजाराच्या वरती केळी इल्लेले आहात हयसर. केळीची घड केळी ना. आणि केळी हे ना आता पावणी पण चालू आहे सर. ती पण पावणी तुमका मी मग दाखवत आहे. आता आपण हे दर्शन घेऊया. आम्ही दर्शना गेलो. आणि बघा प्रत्येकाच्या हातात तुमका हे केळीचे घड दिसतले. आणि लोक खूप ना हयसर लांब लांबसून येतात. ही एक आगळी वेगळी जत्रा असा. म्हणजे एक तुमका मी लास्ट टाईम आपण मागच्या व्हिडिओत आम्ही बघितला वेंगुर्ल्याक आपण गेलेलो. जी बत्तीची जत्रा म्हणून फेमस आहे. थंयसर गेलेलो. थंयसर नवस म्हणून झेंडे लावले जातात. तर आज हयसर कवठणीक आम्ही इल्लेलो थंयसर ना देवाक घड दिले जातात. तर आणि ही नवसाक पावणारा देव असा. तर तुमची इच्छा नक्कीच कंप्लीट होता हयसर. तर हे बघा तर एकदा तुमका मी फेरफटको मारून दाखवते देवळात. गर्दी खूप हा, त्याच्यामुळे जाग तर गावना ना. कारण लाईन ना खूप लांब लाईन हा. फक्त तुम्ही हयसर बघू शकता आता कितके हयसर घड लायलेले आहात ते. तर आम्ही पण दर्शन घेतलं. आमचं दर्शन घेऊन झाला. ह्याच्यानंतर आपण खालते माऊलीचं देऊळ तळे पण जाऊया. पण त्याच्या आधी हयसर तुम्ही बघा. तर आता आपण हयसर पाहुणी पण सुरू आहे, ती पण जरा बघूया. ती पण तुमका दाखवतं आहे. त्याच्या अगोदर आपण खाली जाऊन येऊया. तर हयसर ना कवठणी खाली माऊलीचा देऊळ हा. तर माऊलीच्या देवळात पण जाऊया. त्याच्यात हे बघा सध्या जत्रेंका ना ह्यांचंच म्हणजे ह्यांचंच ह्या दरारो कसं म्हणतात ते सगळ्या जत्रेंका असतात. आणि हे फायदा बरा आहे तो. लहान मुलांना यांका बघल्यानंतर ना धाव घेतात. आणि त्याच्यात फिरत असतात. तर ही खाजा वगैरे बघा जिलेबी असं. आता आपण जाऊया देवळात. तर आम्ही इल्लेलो असं माऊलीच्या देवळात. तर ह्या असा श्रीदेव माऊली मंदिर कवठणी. तर तुमका आतमध्ये जाऊया दाखवतं. त्याच्यात बाहेर एक मस्तपैकी मूर्ती होती, ती पण बघा.
मस्त वाटा होती. तर आता आपण आतमध्ये जाऊया, देवीचं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर मी तुमका वर ते पाहुणी पण दाखवतो, ती पाहुणी पण बघूया. तर हे असा माऊली मंदिर. तर हयसर पण आम्ही थोड्या वेळ दर्शन घेतलो आणि थोड्या वेळ बसलो हयसर आणि त्याच्यानंतर आम्ही वर जातलो. पाहुणी पण आहा ना तुमका दाखवतो. हयसर ना फेमस काय माहिती आहे, केळीचे घड आता तुमका खूप स्वस्त मिळतले. 300-400 ना 4 3 घड असे पण मिळतले. तर आता आपण वरते जाऊया कादरोबाच्या देवाकडे. थंयसर तुमका मी पाहुणे दाखवते कशी सुरू असा ती. 600 रुपये एक वार, 600 रुपये एक वार, 700 रुपये एक वार, 700 रुपये 2 वार, 700 रुपये 3 वार. पाहुणे बघून आता आपण वरती काहीतरी खाऊक जाऊया. तर जत्रे गेलो आणि काय खाऊक ना असं होतं नाही, तर शेवपुरी खाऊ गेलो. तर चला आता आपण शेवपुरी खाऊ गेलो. शेवपुरी किती रे? तू नको 3 कर रे. तर भैया आता आपली शेवपुरी करता बघूया. तर भैया आमची शेवपुरी करता. आम्ही 3 प्लेट घेतले. शुभम खायना नाही, तर मी चेतन आणि कृष्णा. उमेश आता येतलो, तो इल्यानंतर डायरेक्ट हयसर येतलो. तर त्याच्या आधी ती थंड जातली म्हणान मऊ पडता मगे. सो आम्ही 3च पहिले घेतले आणि सगळ्यांची स्टाईल वेगळी वेगळी असता. तशी ह्याची आता स्टाईल बघूया. कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असताना सावंतवाडीत जेव्हा गेलेलो तेव्हा त्याची स्टाईल वेगळी होती आणि ह्याची पण स्टाईल वेगळी आहे. तर ह्याची टेस्ट बघूया आता कशी आहात ती. तर आम्ही 3 घेतलेले आहोत आणि तुका टेस्ट नक्की मी सांगते पिऊन. पण तुमका ना जात्रेक गेल्यानंतर काय खाग आवडता नक्की कमेंट करून सांगा. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असता, पण तुमका काय आवडतं त्यातल्या त्यात. कारण खूप जात्रेंका ना काय काय वेगवेगळं असता, म्हणजे आईस्क्रीम म्हणा, कुल्फी म्हणा, पाणीपुरी, शेवपुरी. तर तुम्ही काय काय आवडतं नक्की सांगा. उमेश आहे कोण आहात त्यांना गावताला शुभले कसं सांग. शेवपुरी घेतली शेवपुरी. खा रे कशी आहे सांग चल पटकन. ह्यो तोंडाला बघतो कृष्णा कशी आहे शुभले खान बघ कशी आहे ती. घे रे टेस्ट खान होता तर आमच्या पोटात सांग खा मग रे मोबाईल ठेवतो चल पटकन. खाऊचा पडला. हां भाई बढ़िया. बहुत बढ़िया बना है. अब ये खा के देखता हूँ कैसे बना है वो. तर ही माणसं इल्लेली आत जात्रे. हे बघ हे बघ काय घेतला काय दिलं. ट्रॅफिक खाली करा मध्ये करा साडी ला. चलो भाई गाइस अच्छे है. प्लास्टिकचा सगळं याच्याकडे मिळत आहे बघा. सब जत्रेकडे येते क्या. ठीक है. क्या नाम है आपका. क्या इनका नाम प्रकाश भाई है, मेरा नाम जीवन मंदिर. ओके भाई. मेरा वीडियो देख के आए तो डिस्काउंट देना है. ओके. आपका चैनल का नाम क्या है. मेरा सुमित ब्लॉग्स. सुमित ब्लॉग्स. हां. तर अशी असता कवठणीतल्या कादरोबाची म्हणजेच घडांची जत्रा. तर तुमका आजचा व्हिडिओ कसो वाटलो नक्की सांगा. आणि तुमका जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलाक सबस्क्राईब करा. आणि तुमचा सपोर्ट म्हाका असोच दाखया.